तर नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा पैलवानला भेटणार आहोत की खरोखर त्यांनी महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेली आहे. अहो, नामांकित पैलवानाचे तर कुणी नाव काढेल किंवा महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी यांचं कुणी नाव काढेल घेईल, पण एक खेड्यातला पैलवान, त्याची कहाणी आपण आज बघू. ते योगायोग चांगला म्हणायचं की माझा योगायोग म्हणायचं की ती मला भेटली म्हणून तुम्हाला त्यांना दाखवतो. बघा, चला माझ्याबरोबर. तर बघा, हे पैलवानच बघा. बघा का चेहरा आहे ते. नाही, चेहऱ्याचं काय नाही पैलवान, पण खरं सांगा, स्टोरी खरी सांगायची. अहो, जगामध्ये तर मोठमोठ्या पैलवानला कुणी ओळखीन, पण अशा तळागाळातल्या आणि खेड्यातल्या पैलवानाची ओळख करून द्यायला पाहिजे. तर प्रथम पैलवान तुम्हाला रामराम है ना. आणि तुम्ही आजपर्यंत म्हणजे तुमचा आधी परिचय सांगा, नाव सांगा तुमचं. माझं रामभाऊ काळे. रामभाऊ काळे. तर तुम्ही पैलवान लास्ट कुस्ती कुठपर्यंत खेळली? नाही, आमची लास्ट 101 पर्यंत लय झाली. त्या काळातली ना, त्या काळातली. आणि पण तुम्ही कोणत्या पैलवानला पाळलं बरं? नाव असतं ना एखादं माहिती? हो, तिकडे हाय बाळू, हाय लातूर पशी, लातूर बाळू, खंडापूर. बघा मित्रांनो, लातूर पस्तूर या पैलवानी कुस्त्या खेळल्या. अजून आकुडीचं एक आहे पोरगं, त्याचं नाव नाही माहिती आहे. चांगला खेळणार होता तो. आपल्या कुटर बनला कुस्ती झाली. कोटर बनला. तर ह्या पैलवानाचं शरीर असं आहे, पण ज्या टायमाला हे जवानीमध्ये होते तर वादी होते, वादी वाघ. आता बिबट्या होऊन बसले संसारामध्ये, वाघाचा बिबट्या. काय बरं पैलवान खुराक काय होता तुम्हाला? काय होती? शिळ्या भाकरीची बाजूची कुटकी. इकडे बघून बोला ना. शिळ्या भाकरीच्या बाजरीचे कुटके. दूध मात्र होतं. हा, दूध असं होतं ह्याला प्यायला. हा, काय नाही. इकून प्यायचं, निकून सोडून द्यायचं. अशी कुस्ती होती यांची. तर जाऊ द्या, झाल्या गेल्या गोष्टी पार पडल्या, पण त्या टायमाला इनाम जरा बरा होत नव्हता. तो होता नव्हतं. मग तुम्ही लय झाला. किती 101 लय झाला. लास्ट गोष्टीला मोठे मोठे पण असला बघाय बाबा, असलेल्या मांडाची पहिलं 100 रुपयाला. ठीक आहे, ठीक आहे. मग आताची परिस्थिती कशी आहे तुमची? आताची परिस्थिती कशी आहे? ती काय अशी बघा. तर मित्रांनो, शरीर संपत्ती असणं हे म्हणतात काळाची गरज आहे. शरीर असावं पैलवान, असावं का नाही असावं पैलवान? नाहीच पैलवान कोणी म्हणू शकत नाही. आता नाहीत ना. नाही, तेव्हा खेळत होतो तेव्हा म्हणत नव्हती पैलवान आहे म्हणजे. बघा, हो ना. तर बरं, पैलवान तुमचं गाव कोणतं हो? गाव सुरनरवाडी. डोंगरात आहे का? बघा, ह्या पैलवानने चांगले पैलवानाची पाठ लोळली, पण याची अंगकाठी अशीच आहे बघा, पहिल्यापासून अशीच आहे का? अशीच पाठ. तर ठीक आहे, तुम्हाला भेटून आम्हाला आनंद वाटला आम्हाला पैलवान. पण आत्ताच आणि पहिल्यात काय फरक आहे का पैलवानाचा? आता ते पैलवान लय मोठायला वाटत नाहीत मला. नाही, त्याचं कारण काय? त्यांच्या शिरडत लय दांड गेले ते. खोपशे नाही, अटील हो का? पाळू म्हणायचा एखादा खेळ खेळता. तेरखेड बाळू. बरं. नुसता असा होता लाकडा लयच कुस्ती. बघा, ऐका, तुम्हीच ऐका, थोडी मजाक झाली, कारण टिंगल केलं शिंगल भेटणार नाही, तुम्ही असणार नाहीत. तर खरोखर एक चांगले पैलवान होते बघा हे. आता एवढे खास पैलवान आहेत, पण पहिले हे नाहीत म्हणायचे. तर ठीक आहे, राम राम, अभिनंदन, तुम्हाला भेटून झालं बघा.